तुझे आजोबा इंजिनियर आणि तुझी आई तर इंजिनिअरिंग मधली PhD व्हिजिट यायची डायरेक्टर, वडील इंजिनियर आणि तू पण इंजिनियर, आणि तुला हे भलते सलते उद्योग कसे सुचले? आमच्या घरात साधारण तुम्ही इंजिनियर नसाल तर तुम्ही अशिक्षित केलं म्हणजे इंजिनिअरिंग. आय न्यू की मी करते, मार्क मिळत आहेत, पण इट वॉज नो फन. आय वॉज काइंड ऑफ अ ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली फॉर अ लॉंग टाईम. की काय सावित्रीचं होणार आहे माहीत नाही बाबा. ग्रुप बरोबर मी एक एकांकिका केली आणि त्या स्पर्धेत मला बेस्ट ॲक्ट्रेसचं बक्षीसही मिळालं. अरे यार, आपल्याला जमतंय हे करायला. हा टर्निंग पॉइंट जो तू म्हणतेस, ती तुझी गाडी वळवली. तू ऍक्टिंग काही तुला फारसा स्कोप मिळणार असं नाही, कारण की तू काही सुंदर नाहीस दिसायला. आणि देन वी डिसाइडेड की ठीक आहे, मग मी मास मीडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते. पण त्याच्यानंतर तुझे क्षेत्र निवडलं त्या सोफियाच्या नंतर, ते मात्र बॉम्बस्फोट आहे तो. मला माझं जरा जग एक्सप्लोअर करायचं होतं. ते मनात होतंच, ते प्रेम लावणीचं कुठेतरी होतं. ती बाई ज्या एम्पावर्डली ती स्वतःला स्टेजवर उभी असते ना, लावणी करणारी बाई, आय थिंक ते मला खूप आवडलं. माझी आई ने इंजिनिअरिंग केलं आणि एखाद्या लावणी कलावंतीने स्वतःचा फळ काढला तमाशाचा आणि कित्येक वर्ष तमाशा चालवला. तर ह्या दोघी बायका एकाच प्लॅटफॉर्मवर आपण का नाही बघू शकतो? कॉलेजची प्रिन्सिपल असणं हे प्रतिष्ठित आहे, पण तमाशाचा फळ ओन करणं हे प्रतिष्ठित नाही. हे जे आपण ठरवलंय ना, की असं नाहीये, तुम्ही दोन्हीकडे सेमच हे निवड. इथे दिस इज वेअर सावित्री स्टँड. माझं लावणी बरोबरचं जे मूळ काम आहे ते आमचं असं म्हणे की तुम्ही या, तुम्ही फर्स्ट हँड ती एक्सपिरियन्स करा आणि मग तुम्ही ठरवा. माझ्या मते आयुष्यातले सगळेच टर्निंग पॉईंट हे जेव्हा तुमचे पर्सनल एक्सपिरियन्समधनं येतात ना, तेच खरे टर्निंग पॉईंट. नमस्कार. संवेदन मानसशास्त्र गुरुकुलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सावित्रीचं स्वागत आहे. सावित्री मेधातुलचं स्वागत आहे. आणि एका वेगळ्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. विषय हा आहे की मानसशास्त्रीय आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट येतो. तो टर्निंग पॉईंट हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपली गाडी आपण स्मूथली नेली पाहिजे. म्हणजे रॅश ड्रायव्हिंग करायचं नाही. टर्निंग पॉईंटवरती विचारपूर्वक करायचं आणि पुढे जायचं असतं. तर आधी एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुझ्या बाबतीत मला ती फार महत्त्वाची वाटते. की मी शाळेत असताना आम्हाला एक शिक्षक होते. ते काय करायचे की ज्याला गणितात कमी मार्क मिळायचे ना, त्याचा वर्गात पेपर असा फेकायचे आणि ते 12 किंवा 13च मार्क द्यायचे. तुझे 12 वाजले, तुझे 3-13 वाजले, असं पण पेपर फेकायचा. मला वाटतं तो त्यावेळेचा व्होकेशनल गायडन्स होता की तुम्ही स्टेममध्ये असलात तर तुम्ही जगाल, नाहीतर मग ते म्हणायचं की नाहीतर बघ, नाहीतर घरी जाऊन भांडी घासावी लागतील. तर मी त्याला विचारलं, भांडी घासण्यात काय वाईट आहे का? त्याला बरोबर फटके मिळाले होते. पण मला असं वाटतं की तुझ्या बाबतीत ते खूप महत्वाचं वाटतं. कारण तू एका घरंदाज इंजिनिअरिंग मधून आलेली आहेस. तुझे आजोबा इंजिनियर आणि तुझी आई तर इंजिनिअरिंग मधली PhD व्हिजिट यायची डायरेक्टर, वडील इंजिनियर आणि तू पण इंजिनियर, आणि तुला हे भलते सलते उद्योग कसे सुचले आणि याच्यात तू कशी आलीस? म्हणजे कोणी शिव्या दिल्या का, कोणी काय बोललं का, याच्याशी मला फारच कुतूहल आहे. टर्निंग पॉईंट आहे. बाकीच्या तुझ्या आयुष्याबद्दल पण मला बोलायचं आहे. आणि तू ज्या विषयात काम करतेस तो तर म्हणजे त्याच्याविषयी बोलायलाच पाहिजे आपल्याला. पण तू त्या बाबतीत तुझं डेअरिंग कसं झालं आणि कशी सुरुवात झाली हे ऐकायला मला फार आवडेल. कारण स्टेमला पलीकडे काही जीवन असतं हे आपल्याला कळलं पाहिजे, ज्याला ह्युमॅनिटीज म्हणतात. त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. बोल.
तुम्ही म्हणाला तसं बरोबर की माझे आजोबांपासून बाबा, आई, काका, माझे सगळे कझिन्स सगळे इंजिनियरच आहेत. त्यामुळे आमच्या घरात साधारण तुम्ही इंजिनियर नसाल तर तुम्ही अशिक्षित म्हणजे असं भांडी घासा असंच होतं. मला लहानपणापासूनच नाटक, नाच ह्या सगळ्याचं म्युझिक ह्याची आवड होती. आणि गंमत आहे म्हणजे जरी आमच्या घरात सगळे प्रोफेशनली इंजिनियर असले तरी घरात कलेचं वातावरण होतं. म्हणजे माझ्या आईबाबांना नाटक बघायची खूप हौस. सो मी खूप लहानपणापासून नाटक बघितलेलं आहे. आम्ही ठाण्यात राहायचो तर गडकरीला तर अगदी रेग्युलर नाटकं बघायचो, छबील दासला नाटकं बघायचो, NCPA ला जाऊन म्हणजे व्यावसायिक प्रायोगिक सगळ्या प्रकारची. तेव्हा स्पिक मकेचे कार्यक्रम असायचे. तर अगदी लहान वयात मी भीमसेन जोशी, परवीन सुलताना यांना लाईव्ह ऐकलेलं आहे. आणि हे संस्कार माझ्यावर होते. मी लहानपणापासून क्लासिकल डान्स शिकत होते. पण करिअर म्हणून हे असं ते कधीच नव्हतं. म्हणजे आपण जाऊन एन्जॉय करू शकतो पण तू नाही करायचं किंवा ते हे आवड म्हणून करा, लोकांनी करावं, आपण बघावं आणि मजा घ्यावी, छंद म्हणून करा असं. सो जेव्हा मी 10वी झाले तेव्हा असं मला वाटत होतं की मी झेवियर्सला जाते, मी BA करते. आणि तेव्हा बकायदा मला IQ टेस्ट तेव्हा खूप पॉप्युलर होत्या. सो तेव्हा बकायदा असं IQ टेस्ट केली होती की अगं पण तुला एवढा IQ आहे, तू का जातेस असं. ज्यांना डोकं कमी त्यांनी आर्ट्सला जायचं. अगं तुला चांगलं आहे गणितात म्हणजे असं तुला आहे IQ तर तू का जातेस असं. आणि खरं ना 10वीत आपल्यालाही काही फार कळत नसतं. सो पुढे पण कळतं असं नाही पण 10वीत तर नक्कीच कळत नसतं. यू आर व्हेरी कन्फ्युज. सो मग असं झालं की नको BA कशाला, नाही इंजिनिअरिंगच कर. आणि मग तेव्हा असं झालं की ठीक आहे मग आता इंजिनिअरिंग तर मग इंजिनिअरिंगच करूया. मग त्यातल्या त्या सगळ्यात पटकन ऍडमिशन मिळेल ते इंजिनिअरिंग मी करते असं. आणि ते केलं म्हणजे इंजिनिअरिंग. आणि ठीक आहे म्हणजे काय फर्स्ट क्लास वगैरे मिळाला पण आय नेव्हर रिअली एन्जॉयड इट. म्हणजे इट वॉज आय न्यू की मी करते, मार्क मिळत आहेत पण इट वॉज नो फन. म्हणजे मला असं माझं मन नाही रमलं त्याच्यात. सावित्री, असंच मन न रमता इंजिनिअरिंग करणारे, टेक्नॉलॉजी काम करणारे खूप लोक आहेत. याने सगळ्यात मोठं नुकसान झालं असेल तर आपल्या समाजातच झालंय की मिडिओक्रिटी हॅज बिकम, पाट्या टाकणं हॅज बिकम अ रेग्युलर हॅबिट. आणि हे सगळ्याच प्रोफेशन मध्ये हो, प्रश्नच नाही. तर मग असं करता करता ना ऍक्च्युली बाय चान्स आमच्याकडे कुत्रा होता तेव्हा आणि मी आणि बाबा पिंटूला वॉकला घेऊन जात होतो. आणि वी केम अक्रॉस नाटकाची रिहर्सल. तिकडे नाटकाची रिहर्सल चालू होती आणि आम्ही आपले असे बाजूने वॉक करत जात होतो. आणि मी बाबाला म्हटलं की हे असं काहीतरी करायला आवडेल मला असं. आणि बाबा म्हणाला जा तू बोल त्यांच्याशी. म्हटलं छे मी काय असं काही बोलणार हो. मी म्हटलं छे मी. सो म्हणजे लोकांना असं वाटतं की सावित्री एकदम अशी आहे पण ऍक्च्युली नवीन लोकांशी बोलताना मला धडधडतं. तर मी म्हटलं मी काय बोलणार नाही. बाबा म्हणाला चल मी तुला घेऊन जातो. आणि बाबा गेला आणि आम्ही गेलो आणि त्यांनी विचारलं की मग तुमचं काय ग्रुप आहे, काय आहे वगैरे. कारण मी इंजिनिअरिंग करत असल्याने कॉलेजमधनं थिएटर हे जे बरेच जण करतात ते काही माझ्या आयुष्यात आलेलं नव्हतं. कारण आमच्या कॉलेजमध्ये अगदी शाळेसारखंच कॉलेज होतं की अभ्यास करा, सबमिशन करा हेच होतं. आणि मग तेव्हा मग ते म्हणले ठीक आहे आम्ही आता एक नाटक बसवतोय आणि तू ये बघ कसं वाटतंय. आणि त्या एक ग्रुप बरोबर मी एक एकांकिका केली आणि त्या स्पर्धेत मला बेस्ट ऍक्ट्रेसचं बक्षीसही मिळालं. आणि म्हणजे अचानक घडलेला टर्निंग म्हणजे अरे यार आपल्याला जमतंय हे करायला. मला असं वाटतं की हा टर्निंग पॉइंट जो तू म्हणतेस ती तुझी गाडी वळवली. अगदीच. तू वळवली नाहीस. बाबा म्हणाला जा बघ. पण तेव्हा सुद्धा ते प्रोफेशन म्हणून नव्हतं की हे बरं कर मग असं एकांकिका स्पर्धा वगैरे. एक मला असं वाटतं की आपल्या टर्निंग पॉइंटच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा मुद्दा येतो की आपण कन्झ्युमेरिस्ट असतो आर्ट फॉर्म्सचे. आपण परफॉर्मन्स असतो असं नाही किंवा आपण ते अप्रिशिएट करतो असंही नाही. म्हणजे त्यातलं इंगित ओळखणं, त्यातलं समजणं, त्यातल्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेणं असं आपल्याकडे होत नाही. त्याचं आपल्याला ट्रेनिंग पण नाही. त्यामुळे आपण त्याच घिसेपाट्या रस्त्यावरनं जात असतो. मला वाटलं तू वाचलीस त्यातून तू बाहेर पडलीस.
मग नंतर जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला विचार केला की मला काय करायचंय, मी कॅटची एक्झाम वगैरे दिली होती MBA ची, पण आय वॉज लाईक की मला हे नाही करायचंय, मला हे नाही मजा येते. हा आतला आवाज तुझ्या होता? हो. आणि तो त्याला तू आतून विरोध करत होतीस? मी विरोध करत नव्हते, मला वाटत Fingers होतं की crossed. हे मला करायचं Fingers नाहीये. crossed. हो. पण म्हणजे ऑफकोर्स घरात तेव्हा वॉज नॉट व्हेरी ओपन अबाउट की म्हणजे मी म्हणते की मी NSD ला जाते किंवा असं काहीतरी करावं का, असं माझ्या डोक्यात होतं. आणि मग वी काइंड ऑफ हॅड अ मिडवे की ठीक आहे. मग हा दुसरं एक म्हणजे की ते एकांकिका वगैरे करताना मला असं सांगण्यात आलेलं की पण तू ऍक्टिंग काही तुला फारसा स्कोप मिळणार असं नाही, कारण की तू काही सुंदर नाहीस दिसायला, मग तुला ऍक्टर म्हणून कोण घेणार. तर ते असं ते डोक्यात बसतात ना काही काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात त्या. लाईक की मग आपण ऍक्टिंग तर आपल्याला कोणी दिलं नाही काम करायला, तर सो आम्ही असा एक मधला त्यात एक आमचा तह झाला आई बाबा आणि माझा की पोस्ट ग्रॅज्युएशन करा, मास मीडियामध्ये करा. आणि तेव्हा सोफाला SCM म्हणजे सोशल कम्युनिकेशन मीडिया हा कोर्स आहे ज्याच्यात जर्नलिझम, ऍडव्हर्टायझिंग, फिल्म मेकिंग सगळंच आहे. थिएटर नाहीये पण बाकी हे मीडियाचे सगळ्या गोष्टी आहेत. आणि देन वी डिसाइडेड की ठीक आहे, मग मी ऍक्टिंग करण्यापेक्षा मी मास मीडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते. आणि हा काइंड ऑफ अ तह म्हणजे थोडं माझं MBA नाही, थोडं माझं थोडं त्यांचं असं करत मिडवे एक आम्ही पॉइंट शोधला आणि मी सोफाला मास मीडिया करायला गेले. आणि मग तिथे परत सगळं वेगळंच ना, कारण सोफा हे आत्ताच्या तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये आणि एकूणच या गोष्टीमध्ये न बसणार आहे असं मला वाटतं. म्हणजे सोबोचं ते वरचं टोक आहे. बापरे हे काय, मी इतकी टिपिकल मराठी शाळेत शिकलेली आणि इंजिनिअरिंगचंही आमचं कॉलेज तसं टिपिकल मिडल क्लास आणि मराठीच होतं. आणि हे असं जरा, आणि दुसरी गंमत म्हणजे ना की बिकॉज आय वॉज अ इंजिनियर, त्यांच्या ना सगळ्या असाइनमेंट्स अशा 1000 शब्दांचं लिहा आणि मला लिहिताच यायचं नाही. एक तर इंग्रजी आणि दुसरं म्हटलं तुम्ही मला 4 पानी गणित सोडवायला सांगा, ते मला येतं काय, ते मी शिकले. आणि हे सगळं खूप कठीण होतं म्हणजे शिकणं, पण मला ते आवडत होतं. तुला असं वाटलं कधी की नको जाते काय, कशाला मी या भानगडीत पडले? नाही ना, तेच तर ते नाही मला वाटलं की म्हणजे हे सगळं मला जमत नव्हतं. इट्स नॉट लाईक की मला तिकडे फार काही चांगले मार्क मिळाले की आय वॉज वन ऑफ द ब्राईट स्टुडंट्स, पण मला असं जाणवत होतं की हे आपल्याला आवडतं, ह्यातलं ठीक आहे आपल्या पद्धतीने आपण काम करूया, आपल्या पद्धतीने हे करूया. पण ही जी पुस्तकं आपण वाचतोय, हे जे सिनेमे आपण बघतोय, आम्ही इतके सुंदर सिनेमे बघितले, फिल्म अप्रिसिएशन, फिल्म कोर्सचे म्हणून, हे सगळं आवडतंय आणि त्यात रमले मी. जरी आय वॉज नॉट द बेस्ट बट मी डेफिनेटली तिथे रमले. मी एक पॉइंट इकडे मांडतो असा की एक असतो आपला इंटेलिजन्स जो आपण स्टेम आपण बोलतोय तो, आणि एक असतो आपला इमोशनल इंटेलिजन्स की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची पहिली गोष्ट असते स्वतःची ओळख पटणं, आणि ती पटल्यानंतर ती स्वीकारणं आणि तिचा पाठपुरावा करणं आणि त्याच्याबद्दल लाज न वाटता त्याच्याबद्दल त्याची ओनरशिप घेणं. थोडक्यात ती घडली तुझ्या बाबतीत? हा म्हणजे झगडा होता तो जितक्या ह्यांनी म्हणताय तितकं क्लॅरिटीने काही तो घडला नाही तेव्हा, बिकॉज वेन युअर गोईंग थ्रू इट तुम्हाला तेवढं घडतंय असं मी दिलेला तो ड्रोन शॉट आहे. हा, तो असा क्लोजअप नाहीये. पण ऑफकोर्स कारण की कसं असतं की एक सक्सेसच्या पण काही डेफिनेशन असतात, तुमच्या फॅमिलीमध्ये असतात. माझे सगळे कझिन्स हे इंजिनिअरिंग करून परदेशी सेटल झालेले आहेत. मला परदेशी जायचं नव्हतं, मला इकडेच काम करायचं होतं, मला नाटक करायचं होतं. सो आय वॉज काइंड ऑफ अ ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली फॉर अ लॉंग टाइम. की काय सावित्रीचं होणार आहे माहित नाही बाबा असं. म्हणजे आपण जेव्हा कुटुंबाची डेफिनेशन वाईड करतो ते फक्त आई बाबाच राहत नाहीत, बरोबर, मोठी फॅमिली येते आणि ते ब्लॅक शीप किंवा हिचं काहीतरी वेगळंच आहे. सावित्रीचं म्हणजे ना पण ते सहन करावं लागतं त्यावेळेला. हो, ते करावं लागतं आणि इट्स व्हेरी चॅलेंजिंग बिकॉज त्याच्यामुळे तुमचं थोडाफार कॉन्फिडन्सवर परिणाम होतो. म्हणजे नाही असं नाही, इट मेक्स यू थिंक की अरे काय आहे. पण आय थिंक फॉर मी ते आतून एक होतं की, आणि जे नाही आवडत ना ते मग
नाहीच नाहीच करतायत असं आहे, करता असं ते होतं. मला असं वाटतं की तू आतला आवाज ऐकलास त्या हो, वेळेला हो. म्हणजे ते त्या आणि त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये बाबतीत माझे आई बाबावर हे की तुला जर इतकं ते स्ट्रॉंगली वाटत असेल तर मग ठीक आहे बाबा, असं की त्या म्हणजे त्यांचा जो विरोध होता तो होता, पण तो पराकोटीचा नव्हता. नव्हता. आफ्टर अ पॉइंट दे वर व्हेरी सपोर्टिव्ह अबाउट ऑफ दिस ऑफ द कारण तू स्वतःला पण सपोर्ट करत होतीस. Correct. यू आर स्टँडिंग ऑन युअर ओन फीट आणि ते Yes. म्हणत होते की वॉक आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तू बघ कसं तुला वाटतंय ते. म्हणजे माझ्या आईचं म्हणे की ठीक आहे आता तू एक इंजिनिअरिंग झाली आहेस ना, अगदीच तुला नाही जमलं तर काहीतरी नोकरी मिळेल तुला, स्वतः करून बघ असं. मला असं वाटतं नेहमी की मी आता आपण टर्निंग पॉईंटवरती बोलतोय तर टर्निंग पॉईंटवरती मला बोलताना असं नेहमी वाटतं की थोडंसं आपली मिडल क्लास वृत्तीमध्ये असं असतं की एक घट्ट धरावं आणि मग म्हणजे असं आहे मी त्या स्विमिंग पूलमध्ये एक असतं ना पोलतो पकडायचा आणि मग पोहायला शिक. कसं पोहू शकणार ना कोणी. एक धरलं तर कम्फर्ट झोन असतो, फ्लोट लावून शिका, मग कधीतरी येऊन ढकलतो कोणीतरी. तसं ढकलाढकली आपल्याला थोडी व्हायला पाहिजे असं वाटतं आणि आतून तयारी पाहिजे की आतून तयारी पाहिजे. आणि कधी कधी ना, पण खरं सांगू का की ते वय असतं ना त्याच्यात तुम्ही करून जाता म्हणजे यू डोंट वरी सो मच असंही असतं. तेव्हा तुमच्या गरजाही कमी असतात. आणि तेव्हा दुसरं एक झालं की मग मी म्हटलं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर मी आई बाबांना म्हटलं की आता मी अंधेरीला जाते राहायला माझ्या मैत्रिणींबरोबर. हा, विच वॉज अगेन की म्हणजे तुझे आई बाबा मुंबईतच राहतात तरी तू वेगळी राहतेस. हे वॉज अनदर थिंग. पण त्याला सुद्धा म्हणजे त्यांनी बरं म्हणजे त्यांचं ते होतं की ठीक आहे आता तू ठरवलंय ना हे ट्राय करायचं, देन गिव्ह इट युअर 100%. त्यांना तुझ्यापासून सुटका हवी तसं नाही ना. रोज उठून काहीतरी. सो तसं असल्याने मग ते पुढे बऱ्यापैकी देन इट काइंड ऑफ. पण त्याच्यानंतर तुझे क्षेत्र निवडलं त्या सोफियाच्या नंतर ते मात्र बॉम्बस्फोट आहे तो. म्हणजे त्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट आहे. पण त्याच्या आधी एक पर्सनल प्रश्न होता, म्हणजे विचारू हरकत नाही ना, की ज्या कुटुंबामधनं तू आलीस त्या कुटुंबामध्ये इश्यूज होते की जे त्यांनी तुला आपली मी कोणची बाजू पकडावी असं काय झालं तुझं? आई बाबांचं सेपरेशन किंवा याच्यामध्ये काय? सो माय पेरेंट्स सेपरेटेड जेव्हा मी 8वी मध्ये होते. आणि ऑफकोर्स इट्स अ ट्रॉमॅटिक हे म्हणजे असं नाही की ते असं खूप काही छान होतं अशातला भाग नाही, अजिबात नाही. पण परत ना की माझ्या आई वडिलांची पेरेंटिंग स्टाईलच अशी आहे जी पहिल्यापासून आहे की वेअर सॉर्ट ऑफ यू आर गिव्हन द स्पेस टू मेक युअर ओन डिसिजन्स. हा, आणि ती सुरुवातीपासूनच आहे, अगदी लहानपणापासून ती पेरेंटिंग स्टाईल आहे. आणि ती इकडेही ती होती की आफ्टर अ पॉइंट की तू ठरव तुला कुठे कम्फर्टेबल वाटतंय, तुला काय वाटतंय असं. आणि आय थिंक पार्ट ऑफ द हे की मी पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर वेगळी राहायला गेले वॉज ऑल्सो पार्ट ऑफ द डिसिजन बिकॉज मला माझं जरा जग एक्सप्लोर करायचं होतं. लाईफ विच वॉज नॉट डिटरमाइंड बाय माय पेरेंट्स चॉईसेस. असं मला एक माझं कोण आहे मी म्हणजे काय बिसाइड्स हे सगळं मी कोण आहे हे मला एक्सप्लोअर करायचं होतं. तेही त्यामुळे सुद्धा मी पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर वेगळी राहायला गेले. त्या ट्रोमामधनं एक शक्ती मिळाली असं वाटतं तुला? ट्रोमामधनं एक कारण ट्रोमा इज अ व्हेरी म्हणजे मी सायकॅट्रिस्ट असल्यामुळे मी म्हणतो की काही माणसं ट्रोमा प्रूफ होतात किंवा ते ट्रोमामधनं रिसर्जन्स होतो, रिझिलियन्स होतो. काही मुलांना स्वतःला शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. अत्यंत सूक्ष्म स्वरूपात असते ती, कन्फ्युजनमध्ये असते, पण त्यातनं आपण मार्ग काढू शकतो. असं झालं तुझ्या बाबतीत? आय थिंक इट डेफिनेटली मेड मी अ सर्वायव्हर. आय एम अ सर्वायव्हर. सो आणि हे जे तुम्ही म्हणा ना टर्निंग पॉइंट ह्याच्यात पुढे सुद्धा खूप असे पॉइंट्स आलेत की जिथे एखाद्याला डिफिटेड वाटेल आणि आय एम लाईक नो लेट्स वी हॅव टू गो थ्रू दिस असं. आणि दॅट काइंड ऑफ सोन अ सीड इन युअर माइंड असं आपण म्हणूया. आणि दुसरं इज ऑल्सो यू लर्न टू अप्रिशिएट द थिंग्स यू हॅव. Wow. Because when you don't have certain things, you also learn the value of what you have. Very true. आणि त्यामुळे म्हणजे ना
प्रत्येक अनुभव जो काही माझ्याकडे आलेला आहे, माझ्या आयुष्यात आलेला आहे, त्यातनं आय हॅव ऑलवेज ट्राईड टू पिक आउट समथिंग की ज्याच्यामुळे मला पुढे जायला मला मदत होणार आहे, की कुठलीही गोष्ट वाया नाही गेली. म्हणजे लोक म्हणतात ना की अरे तू इंजिनिअरिंग केलंस आणि आता नाटक करतेस, मग काय इंजिनिअरिंग काय ती वर्ष वायाच गेली. तर मला नाही असं वाटत की ती वर्ष माझ्यासाठी वाया गेली. आय थिंक इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात म्हणजे मी इंजिनियर म्हणून काही शिकले नसेल तरी लाईफ एक्सपिरियन्स म्हणून ज्या गोष्टी मी शिकले, अ सर्टन वे ऑफ थिंकिंग, दॅट डेफिनेटली ती जी एक लॉजिकल थिंकिंगची किंवा एका पद्धतीने एका सायंटिफिक वे ऑफ थिंकिंगची जी तुम्हाला अनालिटिकल वे ऑफ थिंकिंग, दॅट कम्स इन हँडी एव्हरीवेअर. सो ते मी घेत जसं गेले ना, तर ते आय थिंक यू लर्न द व्हॅल्यू ऑफ व्हॉट यू डोंट हॅव, ऑर की जे तुम्हाला मिळतं, आणि ते यू डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. व्हेरी गुड. आणि मला वाटतं त्यांनी एक करेज पण येतं की सर्व्हाइव्ह करायचं आहे तर मग लेट मी लुक आउट रिसोर्सेस विदिन असं. पण इतकं असून सुद्धा सावित्री, तू जे क्षेत्र निवडलंस ते फक्त नाटक नाही आहे ना, नाटकात खूप आहेत, पण तू जे एक्सप्लोअर केलंस आणि त्याचा अभ्यास केलास, तू इतकी वर्ष करतेयस, तो तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे तो ॲटॉम बॉम्ब आहे तो मिडल क्लास घरामध्ये. तर त्याच्यामध्ये तुझं कसं काय, वे डिड यू स्टार्ट देअर आणि व्हॉट वॉज दॅट लाईक? म्हणजे ना त्याची सुरुवात काही असं फार काही प्लॅनिंग बिनिंग करून झाली नाही. ते खूप ऑर्गॅनिकली होत गेलं. मी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही वर्ष राकेश शर्मा वगैरे अशा फिल्म मेकर्सना असिस्ट करत होते काही वेळ, आणि मग नंतर असं वाटलं की आता आपण आपली फिल्म करावी. त्याच्यात मध्ये मी एक लंडनचे एक प्रोफेसर आहेत त्यांच्याबरोबर काम केलं. सो ते 2 महिने मी लंडनला गेले होते त्या प्रोजेक्टच्या पोस्ट प्रोडक्शनसाठी वगैरे, आणि मग त्यात थोडेसे पैसे जमा झाले माझ्याकडे त्यामुळे त्या सगळ्या कामातनं, आणि असं वाटलं की आपण आता एक स्वतःची फिल्म बनवावी, स्वतःची डॉक्युमेंटरी बनवावी. आणि ती कशावर बनवायची असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा ते जे लहानपणी बघितलेलं जे विच्छा माझी पुरी करा हेच नाटक मी तेव्हा बघितलेलं होतं, आणि तेव्हाची ती जी लावणी, आणि तेव्हापासून मला लावणी आवडतच होती. राया मला पावसात नेऊ नका, तर ती जी आहे तर ते मनात होतच, ते प्रेम लावणीचं कुठेतरी होतं. आणि मग असं वाटलं की जबरदस्त नाच मुवमेंट, ऍक्च्युली ना नाच गाणं ते कॉस्ट्युम हे तर सगळं आहेच, पण आय फेल्ट दॅट द वे ती बाई ज्या एम्पावर्डली ती स्वतःला स्टेजवर उभी असते ना, लावणी करणारी बाई, आय थिंक ते मला खूप आवडलं. म्हणजे मला परवीन सुलतानांचं गाणं आवडायचं, कारण लुक ॲट द वे शी कॅरीज हरसेल्फ. म्हणजे ती बाई परवीन सुलताना स्टेजवर असेल तर तुम्ही दुसरीकडे कुठे बघूच शकत नाही, आणि त्या बसून गात आहेत, पण हर एनर्जी इज फिनॉमिनल. आणि तशीच मला त्या लावणी कलावंतीच्या करत होत्या. आणि थोडं पॉज घेऊया आपण. दोन अशा गोष्टींची तुलना करते म्हणजे लोकांना धक्का बसेल आणि वाटेल की म्हणजे जरा कठीणच आहे. तू त्याचा जरा क्वालिफाय कर आता, तो एम्पॉवर्ड फिलिंग आणि याचं. आय थिंक आपल्याला ना एकतर बाई आहेस तू हे करू नको ते करू नको असं खूप शिकवलं. तरी मी बऱ्यापैकी पुरोगामी घरात आल्याने माझं स्क्रिप्टिंग असं एक तू मुलगी आहेस म्हणून असं खूप नाही झालेलं. पण इवन तुम्ही नाच शिकत असता किंवा त्या सगळ्यातनं काही संस्कार तुमच्यावर होत असतात. आणि मला नेहमीच असं, मी जेव्हा लावणी बघितली तेव्हा मला असं वाटलं की त्या बाईने ना त्या सगळ्या माझ्या ट्रेनिंगला छेद दिला, आणि आय थॉट दिस वॉज समथिंग डिफरंट. हे असं बाईचं प्रेझेंटेशन आणि असं तिने स्टेज रूल करणं हे माझ्यासाठी नवीन होतं. आणि आय थिंक मला नेहमीच अशा स्ट्रॉंग विमेन कॅरेक्टर्स, स्ट्रॉंग बायका एक तर माझ्या आयुष्यातही आलेल्या आहेत, आणि मला नेहमीच त्याच्याबद्दल आकर्षण वाटलेलं, आणि आकर्षण, आदर, अँड आय हॅव ऑलवेज रिलेटेड टू दॅट. म्हणजे मी काही अशी, पण मला असं वाटतं की लावणी नाचणाऱ्या बाईबरोबर, म्हणजे माझा कदाचित तोच मिडल क्लास दृष्टिकोन असेल, त्याच्याबरोबर तिच्याकडे बोल्ड म्हणून बघणं, म्हणजे त्या बोल्डनेस तिचा फार वेगळ्या अर्थाने लोक बघत असतात. तर तुला त्यातलं काय बोल्ड दिसलं?
म्हणजे बोल्ड स्टेटमेंट आहे दिस इट सेल्फ. ऍक्च्युली ना म्हणजे आता इट्स डिफिकल्ट टू आर्टिक्युलेट, कारण ते वयाच्या 10व्या 11व्या वर्षी काय वाटलं असेल. पण पुढे जेव्हा मी लावणी चा रिसर्च करू लागले आणि तेव्हा मला जी ती लावणी करणारी बाई माझ्या समोर आली, त्यात मात्र मला एक परत जे तुम्हाला म्हणजे आपण म्हणू ना, जे कार्ड्स हॅव बीन डेल्ट, जे तुम्हाला आलेलं आहे परिस्थितीमुळे, जे तुमच्या समोर आलंय, नशिबी आलेलं आहे, त्याला स्वतःच्या कलेच्या हिमतीवर सॉर्ट ऑफ फेस करणारी ती जी कलावंतीण बाई आहे ती मला दिसली. आणि तिचं ते जे समाजाला म्हणा किंवा परिस्थितीला केलेला तो जो झगडा आहे, आणि तिची पॉवर कुठनं येते तर तिच्या आर्ट फॉर्ममधनं येते, तिच्या नाचण्यातनं, तिच्या गाण्यातनं ती एम्पावर झाली आणि ती शी इज एबल टू फेस दॅट. आणि तो जो झगडा आहे ना, तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला. लोकांना काय वाटलं? लोकांना माहितीच नाही हा झगडा, कारण आपल्याकडे पॉप्युलर मीडियामध्ये एकतर लावणी करणारी बाई ही अतिशय वाईट असते, जी पुरुषांना नादी लावते, त्यांचे पैसे घेते, एकतर असं आहे, किंवा ती अतिशय गरीब बिचारी गाय असते आणि मग सगळेजण तिच्यावर अत्याचार करतात आणि मग तिला काही म्हणजे देर इज नो एजन्सी. त्या बाईचं काही स्वतःचं मतच नाही किंवा तिला काही वाचाच नाही, तिचं काही हेच आपल्याकडे पॉप्युलर मीडियामध्ये पोर्ट्रे केलं जात नाही. मध्यंतरीच्या ते सगळे डान्स बारमुळे ते अधिकच हे झालं. तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे ही गोष्ट आहे, ही खरी बाई आहे, ही खरी लावणी करणारी बाई आहे आणि ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे. आणि सुरुवातीला परत सुषमा देशपांडेंनी आधी लावणीवर काम केलेलं होतं, सो त्यांचं सुरुवातीला मला खूप गायडन्स मिळाला की त्यांनी मला इकडे जा, ह्या थिएटरला जा, ह्यांना भेट, त्यांना भेट, आणि त्यांचं काम सुद्धा वॉज व्हेरी गायडिंग फॉर मी. आणि हे करताना मग मला असं म्हणाल की ही जी बाई आहे ना, ही बाई इंटरेस्टिंग आहे, ही स्टोरी इंटरेस्टिंग आहे आणि ही लोकांना माहिती नाही, कारण लोकांना आपलं म्हणजे खूप गैरसमज आहेत लोकांना लावणीबद्दल आणि लावणी करणाऱ्या बायकांबद्दल. लावणी म्हणजे आम्ही सिनेमात बघितली तीच झाली. हिंदी सिनेमामध्ये मुद्दाम मराठी लावणी करायची. अगदी छान नऊवारी, म्हणजे ती नऊवारीच आणि ते असं मागे वळून असं करायचं, त्याच्यातच सगळं ते फिरतं. बरोबर. पण त्याच्या पुढे फिरतं आणि लोक बघतात आणि लोकांना ते आवडतं. लोकांना ते आवडतं, पण लावणी करणारी बाई नको असते ना, म्हणजे आपल्या घरातल्या बाईने लावणी नको करायला, असंच असतं ना ते शेवटी. की म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की माझ्या मुलीने इंजिनिअरिंगच करावं, नाटक मला बघायला आवडतं, शिवाजी दुसऱ्या घरात जन्माला, शिवाजी दुसऱ्या घरात, माझ्या घरात नको बाबा, असं जे असतं ना. तसं म्हणजे ते तो एक बोल्डनेस हवा, पण तो मी सिक्युअर. पण माझी मुलगी नको बोल्ड, माझी मुलगी आपली काय म्हणायची सुशील अशीच असावी, चांगली नोकरी करावी, बँकेत चांगलं उत्तम करिअर करावं वगैरे. तर त्यात काही वाईट नाही, परंतु तेवढंच नाहीये, तेवढंच नाहीये ना, देयर इज मोर टू दॅट. किंवा जे लोक दुसरं करतात ते वाईट नाही आहेत. व्हेरी वेल सेड. म्हणजे त्यांनी चांगली करिअर केली, खूप चांगल्या करिअर करणारे आपल्याकडे स्त्री आहेत की ज्या खरोखर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत याच्यामध्ये, पण त्याच्या बियॉन्ड चांगल्या गोष्टी असतात. म्हणजे लावणी हे पण करिअर असू शकतं. लावणीत काम करणाऱ्या बाईलाही आज नॅशनल अवॉर्ड मिळू शकतं, मग त्याला ते का करिअर नाही तुम्ही म्हणणार, किंवा ती कलावंतिणीला का तुम्ही म्हणजे माझं असं म्हणणं की माझी आईने इंजिनिअरिंग केलं, ती व्हिजेट्याची डिरेक्टर झाली, ओके, आणि एखाद्या लावणी कलावंतिनीने स्वतःचा फळ काढला तमाशाचा आणि तिने कित्येक वर्ष तमाशा चालवला, तर ह्या दोघी बायका एकाच प्लॅटफॉर्मवर आपण का नाही बघू शकत? बॉम्ब टाकते. पण म्हणजे असं ना की माझ्या मते माझ्या आईची करिअर आणि ह्या बाईची करिअर ही इक्वली आहे, कारण त्या बाईने सुद्धा करिअरच केली, तमाशामध्ये सुद्धा करिअरच केली आहे ना, शी इज अन एंटरप्रेन्योर. म्हणजे मला असं वाटतं की व्हॉट वी आर सीइंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ टर्निंग पॉइंट इज टू लुक ॲट हाऊ यू डू इट. तुम्ही ते कसं करताय, कोणत्या प्रकारच्या संकटांना तुम्ही सामोरे जाताय, स्वतःला टिकवताय, दुसऱ्या लोकांना टिकू देताय आणि पुढे जाताय,
ही स्टोरी येतात. हो. आणि काय ना, बाई म्हणून प्रत्येक प्रोफेशनमध्ये तुम्हाला ते चॅलेंजेस येतातच. आणि ते जर तुम्ही कोरला बघितलेत ना, की नंबर ऑफ चॅलेंजेस, तर एका कॉलेजच्या प्रिन्सिपलला किंवा डिरेक्टरला आणि एका तमाशा फडाच्या मालकिणीला सिमिलरच चॅलेंजेस येतात. कारण ते सिस्टेमिक चॅलेंजेस आहेत ना. म्हणजे तुमच्या मेल कलिगचे इगो मॅनेज करणं हा जर चॅलेंज असेल तर तो सगळीकडेच आहे, है ना. तुमच्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजसाठी फंडिंग गोळा करावं लागतं, इकडे तुम्हाला तमाशासाठी पैसे उभे करावे लागतात. हा चॅलेंज सगळीकडेच आहे. ते जगण्याचे प्रकार वेगळे आहेत, पण ते जगण्याचे प्रकार वेगळे आहेत. फक्त आपण अनफॉर्च्युनेटली हा जगण्याचा प्रकार चांगला आणि हा वाईट हे जे ठरवलंय ते ठरवू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. की हे प्रतिष्ठित, कॉलेजची प्रिन्सिपल असणं हे प्रतिष्ठित आहे, पण तमाशाचा फड ओन करणं हे प्रतिष्ठित नाही. हे जे आपण ठरवलंय ना, इथे थोडा दिस इज वेअर सावित्री स्टँड्स. दिस इज वेअर आम्ही म्हणतो की असं नाहीये. तुम्ही दोन्हीकडे सेमच ह्यानी बघा, दोन्हीकडे हे बघा. त्यांनाही तुम्ही म्हणजे एखाद्या बाईने बिझनेस चालू केला ती इंडस्ट्रियलिस्ट आहे, मग ही पण बिझनेस वुमनच आहे. लावणी करणारी बाई, तमाशा चालवणारी बाई, असं तुम्ही बघा. म्हणजे ते आम्हाला असं वाटतं, याचं कारण आम्हाला तसं दिसतं, कारण ते तुम्हाला एका पर्स्पेक्टिव्हने दाखवलं गेलंय आतापर्यंत. दिसतं कारण तसं दाखवतात. कशातनं दाखवतात? म्हणजे आता सिनेमा असेल किंवा हे असेल, म्हणजे खूपच स्कॅन्डलस स्टेटमेंट. हा सिनेमा आहे ना, एक मिनिट आपला नाही, संध्या आणि श्रीराम लागूनचा पिंजरा. ओके, अतिशय फेमस सिनेमा आहे, अतिशय फेमस सिनेमा आहे. त्या सिनेमाची कोर व्हॅल्यू काय आहे? एक अतिशय चांगला मास्तर तमाशातल्या बाईने वाट लावली आणि शेवटी ती बोलायला जाते तर तिची वाचा जाते. मग हाच मेसेज येतो ना सगळीकडे हाच मेसेज येतो. असं कुठे येत नाही की असा कुठे सिनेमा झालाय का की एका तमाशा बाईने, म्हणजे आहे ना, तमाशातल्या बायकांनी आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा तमाशाने एक खूप चांगली भूमिका, तमाशा कलावंतांनी खूप चांगली भूमिका गाजवली आहे. तमाशा कलावंतांची जी वगनाट्य व्हायची आणि त्या वगनाट्यांची, तू लावणी बद्दल बोलतेस की तमाशा? सो लावणी तमाशा हा काय म्हणायचं, एकाच एंटरटेनमेंटचा भाग आहे. तमाशामध्ये गण गवळण वगनाट्य लावणी हे सगळंच असतं. हा, तर आता त्याच्यात लावणी बघायला लोक येतात, वग बघतात. वगामध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारच्या विरोधात काही कॅरेक्टर्स, काही स्टोरी टेलिंग केलं गेलं, तर तेव्हा तो मेसेज लोकांपर्यंत पोचलाच ना. मग ह्याच्यावर कधी का नाही सिनेमा झाला? मला असं वाटतं बघ, मला आठवण झाली, किचक वध या नाटकावरती बंदी आणली, बरोबर आहे, कारण ते अभिजन होतं. पण तमाशावर म्हणजे त्याच्यावरती बंदी आहे, ते खूप गाजलं. म्हणजे परवशता पाशदेवी गाणं म्हटलं दीनानाथांनी, त्यांची म्हणजे मोठी कॉन्ट्रोवर्सी होती ती. पण तमाशाबद्दल अशा गोष्टी घडल्या की ज्या आपल्याला कळल्या नाहीत. हो, म्हणजे तमाशामध्ये ना असं ना की पूर्वी असंच की एखादं गाढवाचं कॅरेक्टर असेल ना आणि मग त्याला ते असं काहीतरी लाल, तेव्हाचे ते लाल जे युनिफॉर्म होते, टोपी वगैरे, जे ब्रिटिश सोल्जर्स असं काही ते घालायचे की सो ते सिम्बलिझम लोकांना कळायचं की हे ना ऍक्च्युली ते इट्स अ रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ द राज किंवा इट्स अ रेप्रेझेंटेटिव्ह. आणि मग ह्या सगळं लोकांपर्यंत पोहोचू लागल्याने तमाशावर सेन्सरशिप पण आली. जशी बाकीच्या ठिकाणी तशी सेन्सरशिप आली. जो आपला सेन्सरशिपचा जो लॉ आहे तो ऍक्च्युली ब्रिटिश कालीनच आहे आणि तो तेव्हाच चालू झालेला आहे. तर ती ऍक्च्युली अँटी राज सेन्सरशिप होती जी आता कुमार कामरापर्यंत आलेली आहे. म्हणजे आता ते एक थॉट प्रोसेस आहे अधिकार असणाऱ्या लोकांची की जी कंटिन्यू झाली असं तू म्हणतेस. पण ती तमाशा मध्ये ती पॉवर किती धक्का देऊ शकेल जनापर्यंत पोहोचत होता ना. एका वेळेला 1000-2000 लोक येऊन तमाशाचं बघत असतील तर तो मेसेज किती लोकांपर्यंत पोहोचतो. पण तो मेसेज द्यायचे की लाच बघायला यायचे लोक, सगळंच आहे ना. इट्स अ फुल एंटरटेनमेंट
पॅकेज. सो नाचही बघायला यायचे, नाच करणाऱ्याच बायका वगात सुद्धा काम करायच्या, वगात सुद्धा गाणी असायची. सो ते सगळं एकत्रच बघायला तेव्हा 7-7, 8-8 तास अर्थात लोक बसायचे सुद्धा. आता कोणी एवढा वेळ बसतही नाही, पण 7-8 मिनिटं बसली तरी खूप हो, आहे. आता रील इज लाईक 1.5 मिनिट ना इंस्टाग्रामवर, Seconds मध्ये बोलायचं. सेकंड्स मध्ये बोलायचं. सो पण मुद्दा हा आहे की हा तुम्ही एखाद्या प्रोफेशनला एखाद्या म्हणजे फॉरगेट अबाउट प्रोफेशन, आपण आर्ट मध्ये सुद्धा बोलू तर क्लासिकल आर्ट हो, चांगलं हो. आणि लावणी किंवा ठुमरी किंवा हे सगळे जे आर्ट फॉर्म्स आहेत ते चांगले नाहीत. तवायफ ह्या बायका चांगल्या नाहीत, क्लासिकल गाणाऱ्या बायका चांगल्या, ज्या एका सर्टन समाजातनं आलेल्या बायका ज्या गात आहेत त्या चांगल्या, एका सर्टन समाजातनं आलेल्या बायकांचं आर्ट फॉर्म चांगला नाही. हे जे सगळं आहे ना, तर ते आमचं असं म्हणजे माझं लावणी बरोबरचं जे मूळ काम आहे ते आमचं असं म्हणे की तुम्ही या, तुम्ही फर्स्ट हँड ती एक्सपिरियन्स करा आणि मग तुम्ही ठरवा. पण ते एक्सपिरियन्स करायला पण लोक तयार नाहीयेत. नाही, माझ्या मते एक्सपिरियन्स करायला आता खूप लोक तयार होऊ लागलेत आणि आता आमच्या कार्यक्रमाला खूप चांगला रिस्पॉन्स येतो. आणि ते ऑफकोर्स ते काय खूप अजून तेवढं पॉप्युलर नाहीये, पण ज्या एका छोट्या सर्कलमध्ये आम्ही ते काम करतोय तिथे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि पण जे जे बघतायत त्यांचं मात्र मन बदलतंय. सो 1 पर्सन ॲट अ टाइम का होईना, पण आम्ही ते मला वाटतं की हा जो बदल तू समाजात घडवू इच्छितेस किंवा होतोय तुझ्या प्रयत्नाने, तो तुझ्यात कसा झाला? माझ्यात सुद्धा म्हणजे तुला कोणते मोमेंट्स होते की जिथे आपण थांबूया का, नको जाऊया का, आपण अंगावर घेतलंय म्हणूनच पुढे न्यायचंय का, की नाही मला थांबता येत नाही? काय काय कश्मकश होती तुझी की ज्यातनं तुला टर्न मिळाला? असे मोमेंट्स काय आहेत? सो मी ना जेव्हा रिसर्च करायला गेले ना, बरं, तेव्हा मी ऍक्च्युली म्हणजे तमाशाबद्दल आपण बोलले तर त्याच्याच बरोबर संगीत बारी नावाचा पण प्रकार असतो, Yes. जी थिएटर्स असतात जिथे लावणीचे कार्यक्रम होतात. तर मी माझ्या रिसर्चसाठी तिथे राहायला गेले होते. ऍक्च्युली मी त्या थिएटरला जाऊन राहिले, त्या बायकांबरोबर राहिले. आणि घरी आल्यानंतर तुला असं धुवून वगैरे काढलं नाही ना एडिटर? नाही, पण तिकडे राहून म्हणजे कसं तुमचं एक एक तुमची जी एक जडणघडण असते, तुम्हाला एक काही अपेक्षित असतात, काही रिलेशनशिप, आई मुलाचं रिलेशनशिप असो, नवरा बायकोच्या रिलेशनशिप असो, ह्या ज्या तुम्ही तुमच्या ग्रोईंग एज मध्ये बघितलेल्या असतात, एक स्ट्रक्चर असतं, एक फॅमिली स्ट्रक्चर असतं, एक फ्रेमवर्क असतं. आणि मी जेव्हा हे सगळं बघायला गेले तेव्हा पहिल्यांदा तर मला असं एकतर एवढ्या बायका आणि मग ते असं रोज डान्स करायचे आणि मग तिथे राहायचं, मग तिथे भांडणं, मग तिथे लोक येणार, ते सगळं माझ्यासाठी पहिल्यांदा कल्चरल शॉकच होता तो. पण असं वाटलं की हे चूक आहे, हे बरोबर आहे, असं कल्चरल शॉक इज हे वेगळं आहे की हे वेगळं आहे वाटलं. चूक समहाऊ कधी वाटलं नाही. ते जजमेंटॅलिटी येते तिच्यामध्ये. दिस इज डिफरंट, हे काहीतरी वेगळं आहे. आणि हे काय आहे मग मला जसं वाटतंय माझ्या ज्या आतापर्यंतच्या संकल्पना होत्या त्या किंवा ते जे एक सिक्युअर्ड लाईफची आपली जी चौकट असते तसं हे नाहीये. मला बोलायचं आहे असं की तू जे आत्ता जे म्हणालीस ना, तुला खूप उत्सुकता वाटली, क्युरिओसिटी वाटली. आपल्याकडे एक इंग्रजीमध्ये म्हणे, क्युरिओसिटी किल्स द कॅट. मांजरा करता येते आणि तुझा थोडा संबंध आहे काली बिल्ली म्हणून. तर मला असं वाटलं की असे दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट इन पीपल्स लाईफ, की क्युरिओसिटी कॅन लीड टू ग्रेट डिस्कव्हरीज. करेक्ट. नॉट नेसेसरली की क्युरिओसिटी, कारण कॅटची बुद्धी आणि माणसाची बुद्धीमध्ये फरक आहे ना. तो तुमचा चॉईस असतो की हे मला काहीतरी वेगळं दिसतंय, आता त्याने मी घाबरून परत माझ्या कम्फर्ट झोन मध्ये जायचं का हे अधिक एक्सप्लोर करायचं. हा तो एक उंबरठा तुम्हाला ओलांडावा लागतो. आणि फॉर मी आय वॉज ऑलवेज की लगेच उडी, चला काहीतरी नवीन काहीतरी दिसतंय, काहीतरी ऍडव्हेंचरस. त्यांनी थोडं धक्का बसला, त्यांनी थोडंसं एक
कन्फ्युजन निर्माण होतं हो, की अगदीच. हाऊ आर दे सर्वाईव्ह, ते सर्वाईव्ह कशा करतायत आणि मी याच्यात सर्वाईव्ह तरी कशी होऊ असं. म्हणजे ते हे सगळं काय होतं, ह्या बायका कशा सर्वाईव्ह होत आहेत हे प्रश्न होते. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन राहू लागता तेव्हा ऑटोमॅटिकली ती उत्तरं उलगडतही जातात. त्यांना सुद्धा धक्का बसला की ही कोण मुलगी मुंबईची, हा, आणि ती अशा घरातनं आलेली मुलगी आणि ही इकडे येऊन कशाला राहते. म्हणजे दे वर व्हेरी सस्पिशियस ऑफ मी. Exactly. म्हणजे कशाला ही इकडे येऊन राहिले, हिला काय हवंय आमच्याकडून, कळलं ना. असं नव्हतं की ते अगदी मी गेले तर अगदी या पायघड्या वगैरे असं काही नाही. बरोबर. त्यांना असं वाटलं की ही काय घरून पळून मिळून आली का, काय प्रॉब्लेम आहे का, काय पोलिसाची केस आहे, काही नाही. हा इंटरेस्टिंग पॉइंट आहे की त्यांनाही हा एक टर्निंग पॉइंट हो, ठरला की अशी त्यांच्यासाठी कोणीतरी ही कोण आहे, पांढरपेशी का मध्यमवर्गीय हो, मुलगी म्हणजे आली आणि आपल्याला आपल्या नाव बरोबर बी राहते. अगदी आणि म्हणजे मुंबईहून अशी दिसते आणि का अशी ती येऊन आपल्याकडे राहते, बाई हिला काय नक्की हवंय, हवंय? व्हॉट इज हर अजेंडा, असं असं त्यांनाही वाटलं की. आणि कसं आहे ना, बिकॉज आतापर्यंत तमाशाबद्दल किंवा संगीत बारीबद्दल काही चुकीच्या गोष्टी सुद्धा मीडियामध्ये लिहिल्या गेल्या आहेत किंवा त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं. सो म्हणजे की म्हणजे वेश्या व्यवसाय हा आहे किंवा अशा पद्धतीने चुकीचे हे गेले नाही. त्यांना असं वाटतं की बाई ही आपल्याबद्दल काहीतरी उलट सुलट तर जाऊन लिहिणार नाही ना, ही हाऊ विल शी पोर्ट्रे अस, ही त्यांची भीती. हो, हे त्यांची म्हणजे ही त्यांची भीती होतीच सुरुवातीला. बट दे ब्रोक द बॅरियर त्यांनी. सो ना, मी गेले ना तेव्हा गणपती होता आणि मी ज्या थिएटरला राहिले तिथे गणपती होता. आणि त्यांची अशी हे की गणपतीच्या विसर्जनाची जी वरात असते ना, ती पूर्ण गावातनं फिरून मग विसर्जनाला जाते आणि त्या वरातीत या बायका नाचतात. आणि मला नाचायला आवडतंच, म्हणजे मला मनापासून नाचायला आवडतं. आणि त्या वरातीत त्या बायकांबरोबर मी पण नाचायला उभी राहिले आणि मी पण त्यांच्याबरोबर पूर्ण वरातीत नाचले. आणि तेव्हा त्यांना वाटलं की हे काहीतरी गणित वेगळं आहे, ही अशी नाचते वगैरे आपल्याबरोबर. आणि नाचाचा प्रकार काय होता, म्हणजे आता आपल्याकडे ते तर वरातीतला नाच काय असा साधा होता, पण म्हणजे काही. पण तेव्हा मग नंतर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, आपण असं करूया की जे प्रश्न मी तुम्हाला विचारते तसेच तुम्हीही मला प्रश्न विचारा आणि तितक्याच ऑनेस्टली मी माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला काय विचारलं त्यांना, काय त्यांची काय क्युरिओसिटी होती. इट स्टार्ट्स विथ माय नेम. पहिलं म्हणजे ते विचारतात तुझं नाव काय, मी म्हणते सावित्री. नाही पूर्ण नाव सांग. मग मी म्हणते सावित्री मेधातुल. तरी त्यांना कळत नाही. नाही मग तुझ्या वडिलांचं नाव काय, मग माझ्या वडिलांचं नाव अतुल गोरे. अच्छा, मग तुझ्या आईचं नाव काय, मग माझ्या आईचं नाव मेधा दीक्षित. असं कसं, म्हणजे तुझ्या वडिलांचं काहीतरी वेगळंच नाव, तुझ्या आईचं काहीतरी वेगळंच नाव, तुझं काहीतरी वेगळंच आडनाव. मग त्यांना असं वाटलं की मी खरं सांगतच नाहीये, खरी नावच सांगत नाहीये का. मग मी त्यांना म्हटलं नाही खरंच माझ्या आईने लग्नानंतर नाव नाही बदललं. सो माझी आई तिच्या माहेरचं नाव लावते, माझे वडील हे लावतात आणि माझ्या वडील एका अशा विचारसरणीतनं आलेले आहेत की त्यांना असं वाटतंय की मुलांच्यात आई वडील दोघांचं नाव पाहिजे, फक्त बापाचं नाव. अँड दिस वॉज अ व्हेरी बिग थिंग बिकॉज संगीत बारीमध्ये अशी पद्धत आहे त्यांच्या समाजात की ती मातृसत्ताक कम्युनिटी आहे आणि त्यामुळे तुम्ही घुंगरू घातलेत ना की तुम्ही लग्न करत नाही. ही एक त्यांची पद्धत आहे की तुम्ही घुंगरू घातले, नाचायला उभं राहिलं की तुम्ही लग्न करत नाही. तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये असू शकता जी विच इज एक्सेप्टेड त्यांच्या फॅमिली आणि समाजात. काय म्हणतात त्याला मालक म्हणतात आणि त्या मालकापासून तुम्हाला मूल होऊ शकतं. सो इट्स अ मोनोगॅमस रिलेशनशिप त्या बाईसाठी, नॉट त्या मालकासाठी. कारण त्या पुरुषाचं दुसरं लग्न बिग्न झालेलं असतं. हे आणि ते मूल आईचं नाव लावतं. सो त्यांना जेव्हा मी म्हटलं की नाही मी माझ्या आईचं आणि वडिलांचं दोघांचं नाव लावते, मी फक्त वडिलांचं नाव लावत नाही, तेव्हा त्यांना ते असं वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. पण त्यांना असं आपल्या नवऱ्याला मालक म्हणणं आणि म्हणजे ती दासी असं एक रिलेशनशिप तयार होतं. ते
त्याचं रिलेशनशिप नाही तयार होत, पण मालक हे गावाकडे बरेचदा नवऱ्यानं म्हटलंही जातं. म्हणजे कुटुंबातल्या स्त्री, कुटुंबातली हो स्त्री हो, आमचे मालक शेतावर गेले, असं आमचे धनी आता आहे. आणि एनिवे म्हणजे अख्खी तसं म्हटलं तर आपली अख्खी लग्न ही व्यवस्था ही काही जेंडर इक्वल नाहीच आहे. म्हणजे तसं म्हटलं तर त्याच्यात पुरुष आणि स्त्री कारभारी तरी म्हणतात, काहीतरी म्हणतातच. सो ते अशा काही काही गोष्टी मग आम्ही बोलता बोलता ते आईस ब्रेक झालं आणि मग त्यातनं ते त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी पण हे सगळं नवीनच होतं की ही असं कोण बाई आहे असं. आणि तिला तिचा म्हणजे लाईक यू सेड व्हॉट इज हर अजेंडा. करेक्ट, तिचा अजेंडा काय, तुझा अजेंडा त्यांना लक्षात आला. मी तू हाऊ डिड यू से दॅट, काय म्हणालीस तू? मी त्यांनी तुला कधी हाकलून दिलं की जा तू आमच्याकडे नको राहूस, हे काय करतेस? तेव्हा नाही हकलून दिलं, पण मी जेव्हा डॉक्युमेंटरी फिल्म शूट करायला गेले ना तेव्हा असं झालं की आम्हाला एका पर्टिक्युलर थिएटरमध्ये आधी सगळं ठरलं होतं आणि आम्ही तिथे जाऊन शूट करणार होतो आणि ऐन वेळेला आम्ही तिकडे पोहोचलो आणि त्या मालकीणबाई निघूनच गेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की ह्यांना आताच येऊ देऊ नका. आणि मी तोपर्यंत त्यांना काय वाटलं, काय त्यांचं मन बदललं, पण असं झालं आणि मग त्यांनी आम्हाला ऐन वेळेला नाही आता शूट नाही करायचंय. म्हणजे अजून तसं विश्वासाचं एवढं हा बाई, काही ठिकाणी तुमचा तो विश्वास हे ऑल्सो हे पिढ्यानपिढ्या त्यांना आलेले अनुभव आहेत ना. तुम्ही एका वर्षात 2 वर्षात ते बदलूही नाही शकत. एका एन्काउंटर मध्ये ते बदलूही नाही शकत. आणि त्या सुद्धा त्या गावाचा त्या एका समाजाचा भाग आहे. सो त्याचे रिपकशन्स काय असतात ते बरेचदा कधी आपल्याला कळतही नाही. त्यामुळे त्यांची काही कारणं असतील, पण असं झालेलं आहे. म्हणजे असं नाही की सगळीकडेच खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला, पण खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला हेही तिथे वॉर्मथ मिळाली त्या रिलेशनशिप मध्ये की मला तुझ्याशी बोलावं असं वाटतं, तुमच्याशी बोलावं असं वाटतं, असं पण नातं निर्माण झालं. पण मला असं वाटतं की इतकं लावणीचं तू म्हणतेस ते म्हणजे मी एक मध्यमवर्गीय पुरुष म्हणून असं जर मी म्हटलं तर मला त्यातले कोणतंच सौंदर्य मला दिसत नाही. म्हणजे मला त्यातले ग्रोस दिसतात गोष्टी, त्या फार त्याच्यामध्ये एक वल्गर म्हणूया आपण, किंवा वल्गर नाही आहे पण काही अश्लील आहे तसं वाटतं. शब्दरचना अश्लील वाटते, सिनेमातल्या नावड्यात नसते पण अशी वाटते. आणि मग तरी त्याला आपण असं का म्हणायचं? सो कसं आहे ना की थोडं आपल्याला आपली सेन्स ऑफ एस्थेटिक्स थोडा त्याच्यासाठी इव्हॉल्व करायला लागतोच. कारण परत आपल्यावर काही काय अश्लील काय नाही याचे संस्कार असतात. माझ्यामध्ये लावणी ही अश्लील नाही, पण ती जसं म्हणाला इज बोल्ड. आणि आपल्याकडे कुठलंही शृंगार की त्याची सुरुवात आडली अश्लील असंच होते. म्हणजे शृंगारिक काही आहे किंवा काही सेक्शुअल त्याच्यात हे आहे. तर म्हणजे जसं म्हणतात तसं की अरे लावणी करणारी बाई ही अगदी पायाच्या बोटापासून ह्याच्यापर्यंत पूर्ण साडी नेसून आणि छान साज शृंगार करून तुमच्या समोर येते, त्याच्यात काय आलंय अश्लील? मग तुम्ही सिनेमात ज्या गोष्टी बघता त्या कशा नाही अश्लील है ना? म्हणजे हा प्रश्न येतोच की मग ह्यात का आलं अश्लील? आणि ती सुद्धा लावणी ही शृंगार हा सुद्धा परत प्रेमातनं आलेला आणि प्रियकराबद्दलचा आणि तुमच्या भावनांमधनं आलेला, शारीरिक गरजांमधनं आलेलाच तर शृंगार आहे ना. मग हे सगळं आपल्या सगळ्यांना वाटतच असतं, मग ह्यात अश्लील काय आहे? तर काही गोष्टी हा अस्थेटिक्सचा भाग असतो, काही गोष्टी हा आपल्या कल्चरल स्क्रिप्टिंगचा भाग असतो. ते आपल्याला सांगितलेलं गेलं असतं की हे वाईट आहे म्हणून आपल्याला ते वाईटच वाटतं. तर म्हणून आता तुम्ही कार्यक्रम बघितलेला आहे आमचा, तर तो कार्यक्रम बघताना तुम्हाला तसं मला तर त्याच्यामध्ये नकला बिकला खूप छान करत होते त्या की साध्या त्या नाचाच्या फॉर्ममध्ये असं वाटलं की खूप खिल्ली उडवली जाते. म्हणजे असं एक झटके होते त्यामध्ये काही, आणि मला ते फार रंजक वाटले, बोल्ड वाटले. पण एकूणच समजा एखाद्या मुलीनी म्हटलं की मी आता ना 12वी झाली माझी, आई आता मला तमाशात जायचंय, मला लावणी करायची, तर काय 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 होईल? म्हणजे तुझ्या मुलीला पाठवशील का? डिझास्टर होईल. तमाशात
जायचंय हे असं आता शहरातल्या मुली म्हणणारे नाहीत, कारण की ते आयुष्य जगणं कठीण आहे. नाही, आपण पाहिलेलंच नाही खरं म्हणजे माहितीच इतकं. नाही. पण डान्स करायचंय. सी, माझं काय म्हणणं आहे की तुम्ही लावणी करायची म्हणण्यापेक्षा तुम्ही डान्स करायचंय हे शिका, आणि मग तो डान्स फॉर्म पूर्णपणे शिका. मी स्वतः कथ्थकही शिकते आणि मी लावणीचेही कार्यक्रम करते, लावणीवरही माझा रिसर्च आहे. आणि हे माझ्यामध्ये हे दोन्ही डान्स फॉर्म मला एकमेकांच्यात गुंतलेले आहेत, कारण त्या दोन्हीचा शृंगारिकच आहेत नाही, किंवा बेस हिंदुस्थानी म्युझिक मध्ये, सो त्याच्याने म्युझिकली सुद्धा ते गुंतलेले आहेत. मग त्याच्यानंतर त्यातलं वेगवेगळं पोएट्री असेल, त्यातलं वेगवेगळं टेक्स्ट असेल, ते तुम्ही एक्सप्लोर करा. सो माझा इंटरेस्ट हा नाचात असला पाहिजे, त्या कलेत असला पाहिजे. मग ना ते तुम्ही फक्त लावणीपुरतं लिमिटेडही राहत नाही, आणि मग तुमची लावणी सुद्धा जास्त प्रगल्भ होते. जेव्हा तुम्ही मला फक्त जाऊन नऊवारी नेसून नाचायचंय असं जेव्हा म्हणता ना, ती लावणी सुद्धा खूप वरवरची आणि उथळ राहते. पण मला त्यातला नाच शिकायचाय, मला त्यातलं गाणं शिकायचंय, मला त्यातली पोएट्री शिकायची, अदा शिकायचे, हे जेव्हा तुम्ही होलिस्टिक त्याचा अभ्यास करता, शिकता, तेव्हा ती तुमची लावणी पण प्रगल्भ होते. आणि मग त्याचा जो एक एस्थेटिक एक्सपिरियन्स असेल ना, तो तुमच्यासारख्या ऑडियन्ससाठी पण मग तो प्रगल्भ एक्सपिरियन्स राहतो ना. मला असं वाटतं की लतादींचे गाणे राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विणबाई, याच्यामध्ये जी एक ओढ आहे, याच्यामध्ये एक सजेस्टिबिलिटी आहे, किती सुंदर आहे ती. अशी सजेस्टिबिलिटी लावणीत असते का? असतेच ना, म्हणजे कारण लावणी ग्रोस असते का आपली, म्हणजे ती कहर उठला भलताचं असं ती म्हणते, तेव्हा तो कहर म्हणजे काय हे आपण कल्पना करत असतो. तिथे कहर तर दाखवला तर खूपच विचित्र वाटतं. पण तो तुम्ही कसा दाखवता त्याच्यावर आहे ना, तर तीच तर गंमत आहे की तो तुम्ही की एस्थेटिकली सुंदर नाचातनं सुद्धा दाखवू शकता ना. त्याच्यासाठी काही असे हिप थ्रस्टिंग मुवमेंट्स करायची काही गरज नसते. तो तुम्ही किती कलात्मक पद्धतीने दाखवता ह्याच्यावरही आहे ना. म्हणजे आता अगदी आम्ही एक गाणं करतो, लाही लाही होते माझ्या अंगाची, अगदी सरळ आहे तो अगदी, पण ते तुम्ही किती एस्थेटिकली दाखवता त्याच्यावर आहे ना. त्याच्यातला तो जो भाव आहे तुमचा, आणि दॅट चेंजेस फ्रॉम परफॉर्मर टू परफॉर्मर. म्हणून म्हटलं की तुम्ही एक परफॉर्मर. मला असं ब्रेक करतोय, मला असं वाटतं की हा यू आर ऑल टॉकिंग अबाउट द टर्निंग पॉइंट इन द कम्युनिटी, अबाउट लावणी आणि एव्हरीथिंग दॅट वी अप्रिशिएट ॲज आर्ट. तर हा सुरुवात कुठून होते, म्हणजे तुझी तुझ्याकडनं सुरुवात झाली आहे असं आपण म्हणूया, आणि जो सामाजिक स्ट्रगल आहे तो तुझ्यात थोडा थोडा रिप्रेझेंट झाला असं मला वाटतं. तर त्यातनं कसं पुढे जायचं समाजाने असं आपण म्हणूया, समाजाचा टर्निंग पॉइंट कुठे होईल? माझ्या मते ना, समाजाचा टर्निंग पॉइंट हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. आणि म्हणून आम्ही कार्यक्रम सुद्धा करतो, तेव्हा आम्ही असं म्हणतो की तुम्ही या आणि एक्सपिरियन्स करा, आणि द मोमेंट यू एक्सपिरियन्स लावणे की तुम्ही पहिल्यांदी समोरासमोर जेव्हा तुम्ही ते बघाल ना, बाकी कोणी काय सांगितलंय, काय लिहिलंय, काय बघितलंय हे नाही, सिनेमात काय बघितलंय ते सगळं सोडून द्या, ते सगळं ठेवून द्या बाजूला, आणि आता इथे बसा, आणि आता हे मी तुमच्या समोर लावणी करते ती बघा. आणि मी आहे आकांक्षा कदम म्हणून आहे माझ्याबरोबर जी काम करते, तुम्ही आकांक्षाची लावणी बघा आणि एक्सपिरियन्स करा, आणि मग आपण बोलूया. आणि हा जो माझ्या मते आयुष्यातले सगळेच टर्निंग पॉइंट हे जेव्हा तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स मधनं येतात ना, तेच खरे टर्निंग पॉइंट असतात, कारण की ते इट चेंजेस तुमचं आत्म काहीतरी बदलतं. तो चेंज करायला माझी तयारी असते, ती तयारी थोडी असावी. आवाजाला आपण रिस्पॉन्ड करतो आणि मग पुढे जात असतो. पण त्यातली रिस्क काय होती, म्हणजे ह्या सगळ्यात रिस्क काय वाटतं समाजाला, भीती कसली वाटते असं वाटतं? म्हणजे तुला वाटले असेल किंवा लोकांना काय वाटू शकतं की असं काय हे विचित्र आहे, मनावर वाईट संस्कार होतील. हा, म्हणजे कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडणं ही तर भीती सगळ्यांना असतेच की नाही. आणि रिस्क म्हणजे मग लोक काय म्हणतील, एक्झॅक्टली ही एक असते की तुमची मुलगी लावणी शिकते म्हणे. हो, म्हणजे असं तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती, असं कसं केलं, म्हणजे पुढे काय होणार हिचं, लग्न कसं होईल हिचं. हा ना, मग माझ्या आईला थोडं टेन्शन होतं
होतं ते की काय होईल असं. आणि म्हणजे मी हेही सांगते की मी जेव्हा हे सगळं करत होते तेव्हा माझ्या एक्सटेंडेड फॅमिलीला नव्हतं कळत की हिचं काय चाललंय. मला जेव्हा पहिल्यांदा मी एका प्रोजेक्टसाठी, जसं मी म्हटलं मी लंडनला गेले आणि मी UCL म्हणजे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनला मी गेले होते आणि 2 महिने तिथे राहिले, तेव्हा माझा काका असं म्हणाला की अच्छा UCL म्हणजे मग ठीक आहे ही लावणी आहे पण ती लंडनला जाऊन ती काहीतरी प्रेझेंटेशन करते, हा मग ठीक आहे. किंवा मी आता मध्ये कोविडच्या आधी आम्ही बर्लिनला एका फेस्टिवलमध्ये जाऊन परफॉर्म केलं. हा ते असंच होतं लोकांचं. म्हणजे मी देशात सगळीकडे केलं असेल, मी संगीताचे 100 प्रयोग केले. अच्छा बर्लिन असं, करेक्ट, पृथ्वी थिएटर. मग त्याला एक जरा तुमचं सोशल ऍक्सेप्टन्स आणि ते थोडं एक प्रेस्टीज येतं. तू जे बोलतेस ना ते मला खूप रिझोनेट होते. म्हणजे या अर्थाने की मी सायकॅट्रिस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडचं काउन्सिलिंग करायला हरकत नाही, पण सायकॅट्रिस्टकडे नको. म्हणजे ते वेळ ठरवणार. तिथे जर आपल्या मनाचा गोंधळ असं दूर करायचं, सगळ्यांनाच लागतं रे, याचं काही विशेष नाही असं ऍटिट्यूड अशी असते. ते आम्ही म्हणतो तुम्ही प्रत्यक्ष या, बघा, बसा. एक्झॅक्टली. तर ते एक सेशन तुम्ही करा तर तुम्हाला कळेल की हे खरं काय. तर आम्ही पण तेच म्हणतो, प्रत्यक्ष या, बघा, बसा, मग ठरवा हे काय वल्गर आहे, नाहीये, तुम्हाला आवडतंय. आणि आतापर्यंत माझं असं आहे की जी लोक आली आहेत ते कधीही नेगेटिव्ह रिमार्क घेऊन गेलेले नाहीत. एव्हरीबडी नेहमीच प्रेमातच पडून गेलेले आहेत आणि त्यांचं मन बदलूनच गेलेले आहे. परिवर्तनच त्यांचा तो टर्निंग पॉइंट ठरतो. ओके. एकूण जर तू असं विचारलंस की आता हे सगळं आम्ही करतोय, याच्या मागे एक उद्देश असा आहे की लोक पुढच्या जनरेशनला, जेन झी किंवा जेन बीटा जी आत्ता जन्माला आली ती जेव्हा 15-20 वर्षाची होईल तेव्हा इट्स अ वर्ल्ड इज सो डिफरंट. तेव्हा या सगळ्या फॉर्मचं काय होणार, म्हणजे तिथे आपण ते प्रिझर्व करायचं, डॉक्युमेंट करायचं आणि त्यांना दाखवायचं की ते लाईव्ह ठेवायचं, काय इट्स म्हणजे खरंच कठीण प्रश्न आहे. लाईव्ह तर ठेवायला आवडेलच ऑफकोर्स, बिकॉज एक्सपिरियन्स मॅटर्स. आणि त्यामुळे होपफुली हे फॉर्म लाईव्ह राहतील. कदाचित काहीतरी वेगळ्या फॉर्म मध्ये त्यांना इव्हॉल्व्ह व्हायला लागेल, कारण की जसं जग बदलतंय तसं तुम्हाला ते त्याच्या जगामध्ये लावणी म्हणते, काहीतरी इंग्रजीमध्ये तर लावणी आमची म्हणून होईलच, पण वेगळ्या फॉर्मॅट मध्ये कदाचित तो एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत येईल. पण माझ्यामध्ये आर्ट फॉर्म प्रिझर्व करणं म्हणजे नक्की काय, असं जर तुम्ही विचार केला तर माझ्यासाठी ना 2 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, दॅट एक्सपिरियन्स. आता तो तुम्ही स्टेजवर लावणी बघून हे करता येतो का, ह्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने तो एक्सपिरियन्स स्टोअर करता येतो माहिती नाही, पण तो जो एक एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे जे काय तुम्हाला एक तुमच्या केमिस्ट्री बदलते तुमच्या ह्याच्यातली, ते खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं माझ्यासाठी आता एक क्रिटिकल पॉइंट आहे की हे जी लोक हा आर्ट फॉर्म आतापर्यंत हेरिडेटरी आर्टिस्ट जे मी म्हणते ते जे आले त्यांचं काय होईल, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे माझ्यासाठी. हो, कारण त्यांच्यासाठी हा त्यांच्या रोजच्या उदरनिर्वाहाचा, रोजीरोटीचा प्रश्न आहे. सो ते काय होईल त्याचा, ते त्या जनरेशन साठीचा, समाजापुढचा प्रश्न आहे. ओके. सावित्री, खूप मोकळपणाने बोललीस. पर्सनल प्रश्न होते तरी सुद्धा, पण मला वाटलं की एक टर्निंग पॉइंट्स आपल्या लोकांना यातनं मिळू शकतील. विशेषतः मला असं वाटतं की जगाकडे बघण्याची, व्यवसायाकडे बघण्याची, स्वतःकडे बघण्याचा पर्सनल एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. आणि त्यातनं येणारं करेज, त्यातनं मिळणारा पाठिंबा आणि त्या ट्रोमातनं आपण पुढे येऊ शकतो, ही भावना खूप सुंदर आहे. तू आज आलीस याच्याबद्दल खूप आभारी आहे आणि तू खूप मोकळपणे बोललीस, मजा वाटली. या कार्यक्रमाचा शेवट करत असताना मला एक छोटीशी भेट द्यायची आहे तुला. गेली अनेक वर्ष मी पुस्तकं लिहित आलेली, जो 35-40 पुस्तकं लिहिली आहेत माझी. आणि त्याच्यामध्ये मनोविकास नाच्या संस्थेने म्हणजे प्रकाशनने ती प्रसिद्ध केली, त्याची तुला एक भेट द्यायची आहे.
आणि आमचे संवेदन गुरुकुल मानसशास्त्र याचे जे आम्ही वेबिनार करत असतो त्याच्याशी पण नंतर तुझ्याकडनं काही आम्हाला ऐकायला आवडेल. ते काय आहे तत्पूर्वी ही भेट पुस्तकं जरूर वाच. आणि अर्थातच पॉडकास्ट हा लोकांनी ऐकावा, पाहावा, लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करावा. भेटूया लवकर. थँक्यू.